नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून नागपूर पोलीस दलातील महिला अधिकारी आणि अंमलदारांसाठी एक अनोखी सुविधा उपलब्ध झाली आहे। चिमणी घर नावाचे हे पाळणाघर म्हणजे काम करणाऱ्या पोलीस मातांसाठी एक मोठा दिलासा ठरले आहे। दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता नागपूर पोलीस मुख्यालयात या चिमणी घर पाळणाघराचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या हस्ते पार पडले। या उपक्रमाचा उद्देश कर्तव्य बजावताना लहान मुलांच्या देखभालीची अडचण भासणाऱ्या महिला पोलिसांना मदत करणे आहे। अनेक महिला अधिकारी व अंमलदार आपल्या सेवेत प्रामाणिक असल्या तरी लहान मुलांची काळजी घेण्यास घरात कोणी नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी चिमणी घर या पाळणाघराची संकल्पना मांडली आणि तज्ञ प्रशिक्षिका श्रीमती प्रिन्सी सोनी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम साकारला। मात्र या उद्घाटन सोहळ्यास नागपूर शहरातील 34 पोलीस ठाण्यांमधील 10 शाखेतील महिला अधिकारी अंमलदार आपल्या लहानांसह उपस्थित होत्या। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या संकल्पनेतून चिमणी घरचं उद्घाटन आहे आणि ही संकल्पना खूप चांगली आहे। आपल्या महिलांकरिता तरी खूप चांगली आहे, कारण माझ्या नोकरीला एकूण 10 वर्ष झालेले आहेत आणि 10 वर्षामध्ये मी ग्रामीणमध्येच नोकरी केलेली आहे। तिथे पाळणाघर किंवा बाळाला सांभाळणाऱ्या बाया सुद्धा मिळत नसतात आणि माझा एक पर्सनल अनुभव सांगते। माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे की माझे सासरे पॅरालाइज असल्यामुळे 5 वर्षापासून माझी सासू राहू शकत नाही आणि आई वडील शेतकरी असल्यामुळे आई वडील सुद्धा सोबत राहू शकत नाही आणि माझे हजबंड सुद्धा गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर आहेत। त्यामुळे माझं बाळ 11 महिन्याचं असल्यापासून मी 24 तासांकरिता याला सांभाळणारा एक आया ठेवत आहे। ग्रामीणमध्ये इझिली मिळून जायच्या, पण नागपूरमध्ये आल्यानंतर मला 24 तासांकरिता बाई मिळत नाही आहे। त्यामुळे आता असं झालंय की माझ्या नवऱ्याने काही काळाकरिता जॉब स्किप केला आहे आणि सोबत राहत आहे। तर असा प्रॉब्लेम असतो नोकरी करणाऱ्या महिलांकरिता। तर ही जी संकल्पना आहे खूप छान आहे आणि याचा आम्हा सगळ्या महिला ज्या कर्मचारी आणि अधिकारी आहेत, ज्या मुलांच्या आई आहेत, त्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे। थँक्यू सो मच सर। एखादा दुसरा क्वार्टर असतो पण कोणी देखभाल करण्यासाठी जर घरी नसेल तर त्या अशा अंमलदारांना किंवा महिलांच्या मुलांना सांभाळणारं कोणी नसतं आणि मग त्यांना पर्याय नसलं तर बऱ्याचदा ड्युटीवर सुद्धा घेऊन येतात पोलीस स्टेशनला। पण आपल्या शहरात तसं जमणार नाही, कारण त्या इथे कंटिन्युअस तुम्हाला एवढं काम असतं की ते लहान मुलांना तुम्ही ड्युटीच्या ठिकाणी घेऊन येणं सुद्धा तुम्हाला जमणार नाही किंवा घेऊन जरी आला तर त्याला देखभाल करता येणार नाही। तर असं पाळणाघर जे हेडक्वार्टरला सुरू झाले निश्चितच सर्वांचा उपयोग येईल आणि मला वाटते आमची वेलफेअरची टीम आहे, RPIची टीम आहे, त्याला चांगली देखभाल करतील आणि बंद पडणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल। जेवढे चांगली वस्तू आणि सर्व हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले तर हे निरंतर सुरू झालं पाहिजे आणि त्याला चांगलं आलं पाहिजे त्याचं स्वरूप, याची आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते। हमारी जो स्टाफ की डिमांड थी, स्पेशली जो महिला अधिकारी थे, अमलदार थे, कि हम जब जाते हैं बाहर तो हमारे बच्चों को देखने के लिए कोई होता नहीं है, उनकी देखरेख करने के लिए। और इसके अलावा जहाँ भी वो रखते हैं वहाँ पे काफ़ी महंगा है, जो जहाँ पे भी इनका होता है लगभग 3,500-4 हज़ार रुपये 1 महीने के देने पड़ते हैं। तो ये सब चीज़ें ध्यान में रखते हुए हमने उनसे मीटिंग किया, क्योंकि ये पालना घर जो था जिसको हम चिमनी घर करके बोल रहे हैं आज, ये जो है लगभग 7-8 साल से बंद था। ये आज मतलब इसकी हालत बहुत ख़राब थी, तो पूरा हमने इसको रिनोवेट किया है और आज बड़ी अच्छी बात है कि बहुत छोटे छोटे सब बच्चे हैं, जो उनकी रिक्वायरमेंट थी, जो उनकी डिमांड थी, तो इसमें सब चीज़ें हमने बनाई हैं और उसका हमारा जो स्टाफ है वो आनंद लेगा। ही स्वचालित किया जाएगा या प्राइवेट किसी को दिया? वो हम देख रहे हैं, क्योंकि इसमें प्रोफेशनल होना चाहिए ये काम करने के लिए, देखरेख रखने के लिए, तो वो हम देख रहे हैं अभी। परंतु अभी आज की डेट में जो है ये ठीक से चले, बच्चों को एक सुविधा दी जाए, ये हम चीज़ें कर रहे हैं। रिपोर्ट विशाल बांबळवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।